अजित पवारांच्या अपघाती निधनाची चौकशी सुरू आहे। त्यातच आता अमोल मिटकरी यांनी एक वेगळी शंका उपस्थित केली। दादांच्या अपघाती निधनामागे जादूटोण्याचा प्रकार तर नव्हता ना, असा सवाल मिटकरींनी केलेला आहे आणि त्याला कारणीभूत एक फोटो सुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे। या फोटोमध्ये असं नेमकं काय आहे आणि मिटकरी यांनी परत एकदा हा प्रश्न का उपस्थित केलाय, जाणून घेऊयात। अजितदादांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। अजितदादांचा अपघात की घातपात या प्रश्नाचं उत्तर अद्यापही महाराष्ट्राला मिळालं नाहीये। अशामध्येच आता अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक आरोप केलाय। गोजूबावी इथं पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्यात टोचून ठेवले होते। हा अघोरी पूजेचा प्रकार आहे का, असा सवाल मिटकरींनी केला। इतकंच नाही तर दादांच्या अपघाताविषयी सखोल चौकशी केल्यास अशोक खरातपर्यंत त्याचे धागेदोरे जाऊ शकतात, असंही मिटकरींनी म्हटलंय। सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे 31 जानेवारी पर्यंत बारामती आणि बारामती परिसरामध्ये ज्या पद्धतीच्या अघोरी पूजा केल्या गेल्या, काळ्या बाहुल्या पूजल्या गेल्या, बोकळ बळी दिल्या गेला आणि काल गोजूबावीला लिंबाला टाचण लावून ज्या पद्धतीची त्या स्थळावर ही केल्या गेली, हे अत्यंत घृणास्पद प्रकार कोणी घडून आणलेले आहेत। बाहेरच्या नेत्यांनी कोणा स्थानिक नेत्यांवर दबाव टाकून अशा प्रकारच्या पूजा करून घेतलेल्या आहेत का, या अँगलनी या सर्व प्रकरणाचा तपास झाला तर मला असं वाटतं कॅप्टन अशोक खरात हाच विमान दुर्घटनेतला मुख्य आरोपी सापडण्याची शक्यता आहे। दरम्यान आता नवीन कुरापत्या काढण्याचा महाराष्ट्रात धंदा सुरू झाला। एकमेकांचा बंदोबस्त करण्यासाठी असे खेळ सुरू आहेत, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय परिस्थितीविषयी वडेट्टीवारांनी खंतही व्यक्त केली आहे। कुरापती काढायचा नवीन धंदा सुरू झाला आहे। नवीन एकमेकाचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्वी वैचारिक प्लॅटफॉर्म तयार होते की वैचारिक विचारातून, आपल्या कृतीतून, कार्यातून, कर्तृत्वातून पुढच्याला कमी करत होते। स्वतःची लाईन वाढवा, स्वतःची रेष वाढवा, दुसऱ्याची रेष कमी करू नका असं आपण म्हणतो। पण अलीकडे दुसऱ्याची रेष पुसताना तंत्रमंत्राच्या सहाय्यातून पुसून टाका, कमी करू नका, पुसूनच टाका, हे नवीन अघोरी प्रकार महाराष्ट्रात सुरू झाले आहे। त्याला सरकारच खतपाणी घालताय। त्यामुळे तुम्ही आणि आम्ही काय करू हे त्या विमान अपघातातील सापडलेल्या वस्तूवरून दिसत आहे। अजितदादांच्या अपघाती निधनाची सध्या चौकशी सुरू आहे। आमदार रोहित पवार यांनी यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांनीही दादांच्या अपघातावरनं अनेक सवाल उपस्थित केले। आता तर यामागे जादूटोणा किंवा अघोरी पूजेची शंका व्यक्त केली जाते। त्यामुळं या अनुषंगानं ही चौकशी व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। जयेश जगड, झी 24 तास, अकोला।